सुख संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी व स्वर्गीय जॉन अल्मेडा प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मर्सीस परिसरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर असलेले रेव्हरंड फादर सिस्टर ओनिल अल्मेडा साहेब तसेच सर्व मान्यवर व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक समाज हा आपापल्या परीने प्रगती करत असतो, परंतु ज्यावेळी समाजाची प्रगती होत असताना समाजाला जर योग्य दिशा मिळाली तर तो समाज एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचतो। यासाठी समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या संस्था या कार्यरत असतात। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी संस्थेच्या कार्याबाबत ओनिल साहेबांनी ज्यावेळेस सुरुवातीला सांगितलं की या परिसरातील शेतकरी असोत विद्यार्थी असोत यांचा सर्वांगीण विकास, मग अगदी शेतकऱ्यांना आता शेती जरी कमी झाली असली परंतु यापूर्वीच्या कालखंडामध्ये शेतीतून चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी वारंवार मार्गदर्शन करणं असो, वेगवेगळ्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असो, किंवा अगदी आपली कष्टाची जी संपत्ती आहे शेती आहे तिचं संवर्धन होण्यासाठी अगदी शासकीय कार्यालयामध्ये आपल्या नोंदी व्यवस्थित होणं असो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शिक्षण असो, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असो, अशा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना मदत होईल असं कार्य या संस्थेकडून केलं जातं। त्याचबरोबर आज या ठिकाणी आपण बघितलं तर या व्यतिरिक्त अशाच प्रकारे समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांचा सुद्धा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला। म्हणजे अशा प्रकारे समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारी ही संस्था तर आहेच, परंतु त्याचबरोबर समाजातले जे इतर घटक समाजाच्या उपयोगी पडतात त्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते। तर अशा प्रकारे अतिशय चांगलं कार्य या संस्थेकडून चालू आहे। या संस्थेच्या भावी कार्यासाठी मी आपणाला शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आता या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की काय प्रश्नोत्तर स्वरूपात काही अडचणी असतील तर सांगा, तर मला वाटतं आता आज या ठिकाणी मीच थोडंसं तुम्हाला सांगतो की सध्या जे आमच्या पोलीस विभागाच्या वतीने जर बघितलं तर आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा गुन्ह्याचा ट्रेंड आहे तो म्हणजे सायबर फ्रॉड आणि दुसरी महिलांची सुरक्षा। महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या वतीने पोलीस विभागाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। निश्चितच समाजामध्ये दुर्दैवी घटना घडतात, परंतु अशा घटना घडू नयेत, त्याचबरोबर घडल्यानंतर आरोपीला जरब बसावी कायदेशीर मार्गाने, यासाठी पोलीस विभाग सतत अग्रेसर आहे। शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामध्ये पोलीस विभागाशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स तर आहेतच, परंतु पूर्वी जसा एक 100 नंबर होता 100, त्याच पद्धतीने आता 112 हा एक क्रमांक दिलेला आहे। या क्रमांकावरती 24 तास 365 दिवस कुठलीही समस्या आपली असो जी पोलीस विभागाशी निगडीत असेल, आपण संपर्क साधल्यावर साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये, म्हणजे अंतरावर डिपेंड आहे, परंतु आपल्याला निश्चित मदत ही मिळते। तर या योजनेचा सर्व नागरिकांनी माता भगिनींनी अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्यावर अन्याय होणार नाही किंवा झाल्या असेल तर निवारण होईल यासाठी मदत प्राप्त करून घ्यावी। त्याचबरोबर सायबर फ्रॉडच्या बाबतीत मी आवर्जून सांगेल की सायबर फ्रॉडसाठी सुद्धा 1930 म्हणजे 1930 या क्रमांकाची एक हेल्पलाईन आहे। आपल्याला ज्या क्षणी वाटेल की आपल्यासोबत सायबर फ्रॉड होतोय, आपली आर्थिक फसवणूक झाली, आपली कुठलीही फसवणूक झाली सायबर माध्यमातून, तर 1930 वर आपण संपर्क साधा
आपल्याला निश्चित मदत मिळेल. त्याचबरोबर मी सांगतो की सायबर फ्रॉडचा मी या ठिकाणी का उल्लेख केला, तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या वसई परिसरामध्ये फक्त वसई पोलीस स्टेशनमध्ये यावर्षी सायबर फ्रॉडबाबत आमच्याकडे नोंद झालेल्या तक्रारींमध्ये किमान 5 ते 6 कोटी रुपयांचं या ठिकाणी फसवणूक झालेली आपल्याला आढळली. अतिशय आणि सायबर फ्रॉडचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर घाबरलो किंवा आपण जर लोभाच्या आहारी गेलो तर आपल्या बाबतीत फसवणूक व्हायची निश्चित शाश्वती असते. आपल्याला वेगवेगळं आमिष दाखवलं जातं, मोठमोठ्या रिटर्न्सचे आपल्याला प्रलोभन दाखवलं जातं, त्यासाठी इंटरनेटचा वापर होतो, मोबाईलचा वापर होतो. कृपा करून आपण याला फसू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जो विशेषतः आपण आर्थिक मोबदल्याला फसतो. कुठल्याही संस्थेकडून बँक रिटर्न्सपेक्षा जास्त रिटर्न्स ज्या ठिकाणी आपल्याला दाखवले जातात त्या ठिकाणी आपण सावध झालं पाहिजे की इथं आपण फसू शकतो. आपल्याला दाखवलं जातं 1 वर्षामध्ये तुम्हाला पैसे परत मिळतील, घरी बसल्या तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवा, अमकं टास्क पूर्ण करा, टार्गेट पूर्ण करा, तुम्हाला पैसे मिळतील घर बसल्या, असं प्रलोभन दाखवलं की हळूहळू आपण त्यांच्या मोहाला बळी पडतो. त्याचबरोबर आता एक नवीन ट्रेंड आला आहे की आपल्याला फसवण्यासाठी समोरून कॉल येतो, अगदी व्हिडिओ कॉल येतो, त्या ठिकाणी समोर पोलीस स्टेशन दाखवलेलं असतं, सिनियर ऑफिसर्स बसलेले आहेत, आपल्याशी लाईव्ह बोलतात आणि आपल्याला काहीतरी घाबरवतात. म्हणजे मी ईडीमधून बोलतोय, CBIमधून बोलतोय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बोलतोय आणि आपल्याला असं भासवलं जातं की तुमच्याकडून चूक झालेली आहे, तुमच्या अकाउंटमध्ये खूप मोठा फेरफार झालेला आहे, तुमच्या नावाने बनावट अकाउंट खोललं आहे, त्या मार्फतातून मोठं मनी लॉन्ड्रिंग झालं आहे, चिटिंग झालेली आहे, तुम्ही बिलकुल आता इथून हलू नका, आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. आणि नकळत आपण त्या इम्प्रेशनमध्ये जातो, घाबरून जातो आणि हळूहळू आपलं अकाउंट फ्रीज करण्यापासून अकाउंटमधले पैसे आपण आपल्या हाताने त्या समोरच्या सायबर भामट्यांना त्यांनी सांगितलेल्या अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करून देतो. तर कृपा करून घाबरू नका. कुठलाही तुम्हाला फसवणुकीचा, धमकीचा, कुठल्याही एजन्सीचा फोन आला तर कृपा करून लोकल पोलीस स्टेशनला संपर्क करा किमान 1930ला संपर्क साधा आणि त्यांना सांगा ठीक आहे आमच्याकडून चूक झाली तर आम्ही लोकल पोलीस स्टेशनला जाऊन भेटतो. तुम्हाला परत फोनच येणार नाही. पूर्ण भासवलं जातं की समोर वरिष्ठ अधिकारी बोलत आहेत, 3 वेगवेगळे स्टार लावलेले, शेजारी 2-2 झेंडे लावलेले पोलीस विभागाचा, भारताचा तिरंगा आणि हाय प्रोफाईल अधिकारी बोलल्यासारखं आणि आपल्याकडून चूक झाल्यासारखं आपल्याला वाटतं. काही सांगतात, तुम्ही पाठवलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडलेत, त्याच्यामध्ये आक्षेपार्ह कागदपत्र सापडलेत आणि आपण घाबरून जातो. तर कृपा करून कुठल्याही प्रकारे असे जर फोन किंवा संपर्क तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून झाला तर घाबरू नका. तुम्हाला भीती वाटत असेल तर स्थानिक कोणाची मदत घ्या किंवा फक्त 112ला कॉल करा, पोलीस तुमच्या घरी येतील, तुमची समस्या समजावून सांगा. कृपा करून विश्वास ठेवा आणि या संभाव्य फसवणुकीपासून स्वतःला अलिप्त ठेवा. तुमची फसवणूक होणार नाही. बाकी कुठल्याही प्रकारे तुम्हाला तुमच्या बाबतीत अन्याय होतोय, गुन्हा होतोय असं जर जाणवलं तर निश्चित पोलीस स्टेशनला संपर्क साधा. तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत 24 तास उपलब्ध आहे. कोणीही कुठल्याही पद्धतीने अविश्वास दाखवू नका, मनात कुठलीही भीती ठेवू नका, धाडसाने समोर या. सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेऊन आता कधी कधी काय होतं की तुमचं सिव्हिल मॅटर असतं, जमिनीचे वाद असतात आणि मग अनावश्यक अपेक्षा ठेवली जाते की इथूनच आपला वाद सुटला पाहिजे किंवा यांच्या हातून काम झालं पाहिजे. तर आमच्याही काही कायदेशीर मर्यादा असतात, तर त्या मर्यादांचा तुम्ही सुद्धा रिस्पेक्ट करा. ज्या गोष्टी आम्ही करू शकत नाही त्यासाठी इन्सिस्ट करू नका, परंतु बाकीच्या गोष्टींसाठी, अन्यायासाठी निश्चित तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या संभाव्य फसवणुकीपासून तुमचं संरक्षण केलं जाईल. तर कृपा करून आपली फसवणूक होणार नाही यासाठी आपण अलर्ट राहा. मोबाईलवरती आक्षेपार्ह आलेल्या लिंक्स असोत, मेसेज असोत किंवा कुठलेही आव्हान असो त्याला रिस्पॉन्स करण्यापूर्वी, आपल्या अकाउंटचा वापर करण्यापूर्वी किंवा आपलं मॉर्फिंग होणार नाही यासाठी आपण सावधतेने आपले सगळे अकाउंट्स वापरा.
एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आता कार्यक्रमाची आपली व्याप्ती मोठी आहे. मी स्वतंत्र कधीतरी तुमच्याशी संपर्क साधील आणि सविस्तर आपल्याशी चर्चा करील. आपण या ठिकाणी मला संधी दिली आणि मला विचार व्यक्त करायचे, आपण या ठिकाणी व्यासपीठ दिलं, तुम्ही माझे विचार ऐकून घेतले, याबद्दल तुमच्या आणि संस्थेचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.